सर्वांना ख्रिस्तात सलाम. प्रेज लॉर्ड अँड जय मसीह की. परत एकदा या सुंदरशा संध्याकाळच्या भक्तीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येकाचं स्वागत करतो. या आपण यावेळेस विजय संगीत गायन नंबर 50 आपण हे गाव. विजय संगीत गायन नंबर 50. येशू हे नाम गोड किती. येशू हे नाम गोड किती, आनंदे राओ रात्र दिनी, वर्णुनी प्रेमे करू स्तुती, सन्मान थोर त्या देऊनी, हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गायन मी, हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गायन मी. कष्टी तो झाला माझ्यासाठी, खांबीही मेला माझ्यासाठी, सोडूनिया दिली मुक्ती, क्षमा मिळाली झाली तृप्ती, हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गायन मी, हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गायन मी. मानितो त्याला पूर्ण अधिकार, जीवनी माझ्या सौख्य पार, मुख तयाचे मी पाहणार, प्रीतीने त्याच्या मी भरणार, हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गायन मी, हीच प्रतीती संगीत ही, स्तोत्र प्रभूचे गायन मी. या आपण प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुझी स्तुती, तुझी महिमा, तुझी आराधना करतो, कारण प्रभू तू सहाय्य करता, मदत करता परमेश्वर आहेस. आजची संपूर्ण भक्ती प्रभू तुझ्या हातामध्ये घे, आणि जे कोणी आमचे प्रियजन प्रभू तुझं वचन ऐकतील त्या प्रत्येकादेखील तुझी कृपा द्या तू करू. कारण प्रभू भयावर विजय प्राप्त करून देणारा असा परमेश्वर तू महान आहेस, आणि म्हणून प्रभू तुझ्या कृपेने देऊन तू आम्हाला पुढे घेऊन जा, आणि सर्व प्रकारच्या आशीर्वादाने तू आम्हाला परिपूर्ण तू कर. कारण आशीर्वाद देणारा आणि सहाय्य करणारा परमेश्वर तू आहेस, आणि म्हणून प्रभू तुझी कृपा तू द्या तू करू. संपूर्ण भक्तीचा चालक आणि मालक तू, आणि तुझा गौरव होते. ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणतोय, आमेन. यावेळेस आपण शास्त्र भागाकडे वळणार आहोत. आजचा शास्त्र भाग आहे नीतिसूत्रे 1 आणि वचन 7. नीतिसूत्रे 1 आणि वचन 7. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात. बघा, मागील काही दिवसामध्ये मी परमेश्वराचं भय ह्याच्यावर बोललो होतो, आणि काही गोष्टी देखील त्याबद्दल मी सांगितलेल्या होत्या. आणि म्हणून नीतिसूत्रे 1 आणि 7 ह्याच्याकडे आपण बघत असताना आपण फक्त परमेश्वराचे भय किंवा भय या शब्दाकडे आपण अधिक लक्ष लावणार आहोत.
बघा, आपले जीवन हे फार महत्वाचे आहेत आणि मोलाचे आहे. सोने किंवा हिरे ह्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आपले जीवन आहे. तर आपल्या जीवनाला आम्ही कशा रीतीने सांभाळण्याची गरज आहे. बघा, भय हे असं आहे की आपलं जीवन एका विचारांमध्ये गुंतवून टाकतं. पण विश्वास असा आहे की जे आपल्या जीवनाला आकार देतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये दोन गोष्टी ह्या सर्वात महत्वाच्या आहेत, भय आणि विश्वास. ज्यावेळेस आम्ही भयाकडे बघतो तर आमचं जीवन हादरून जातं, पण ज्यावेळेस आम्ही विश्वासाकडे बघतो तर आमचं जीवन बदलून जाते. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. बघा, आम्ही विचारांमध्ये पडून जातो की आम्ही काय करायची गरज आहे. बघा, भय किंवा फेअर जे आपल्या जीवनाला किंवा आपल्या विचारांना गुंतवून टाकते किंवा आम्ही स्वतः डिप्रेशन मध्ये निघून जातो. आम्हाला कळत नाही की आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करायला पाहिजे. आम्हाला कळत नाही की आम्ही देवाबरोबर राहायला पाहिजे, आमच्या कुटुंबाबरोबर राहायला पाहिजे, आमच्या समाजाबरोबर राहायला पाहिजे. भय एखाद्या दिवस आम्हाला एका घरामध्ये कोंडून टाकते, हो, एकांतामध्ये आम्हाला घेऊन जाते. पण विचार बंद असतात. आम्हाला कळत नाही की आम्ही काय करायला पाहिजे आणि काय स्वीकारायला पाहिजे. वी डझंट अंडरस्टँड दॅट व्हॉट वी हॅव टू ऍक्सेप्ट अँड व्हॉट वी हॅव टू डू. फेअर. आपल्यासमोर असे काय उदाहरणं आहेत की ज्यांच्या मनामध्ये किंवा ज्यांच्या जीवनामध्ये भय आलं तर डिप्रेशन मध्ये निघून गेले, ते विचारांमध्ये गुंतून गेलेले असतात. त्यांना कळत नाही की त्यांनी काय करायला पाहिजे. अशा स्थितीमध्ये आम्ही बघतो, तुम्ही न्यूज बघत असाल, न्यूज मध्ये आम्हाला बघायला भेटतं की आत्महत्या लोक आज करत आहेत. आत्ताच मागे आम्ही बघितलं की काही जणांनी आत्महत्या केली. आम्ही ऐकतो, बघतो आणि सांगतो की ते लोक किती चांगले होते, किती चांगल्या मनाचे होते, पण त्यांनी आत्महत्या केली. अहो, का? भय, विचार. कोणत्या गोष्टीचं भय बाळगायला पाहिजे हेच त्यांना कळालं नाही. आणि विश्वास अशी गोष्ट आहे की ज्याद्वारे तुम्ही आणि मी पुढे जातो. अशी एकमेव आशा आहे की त्याद्वारे तुम्ही आणि मी आपल्या जीवनाला आकार देतो. विश्वास अशी गोष्ट आहे की आम्हाला नवीन जीवन प्राप्त करण्यासाठी सहाय्य करते. आणि एकमेवच अशी आशा आहे की ती ख्रिस्तामध्ये ती तुम्ही आणि मी प्राप्त करतो. म्हणून लक्षात ठेवा, faith will make you strong and strong faith will make you a faithful person in Christ. ज्यांचा विश्वास आहे तो आपलं जीवन ते मजबूत करतो. आणि ज्यांचं जीवन विश्वासाने मजबूत झालेलं आहे तो किंवा ती नेहमी विश्वासू असतात ख्रिस्तामध्ये. म्हणून आज आपण थोडक्यामध्ये भय किंवा फेअर ह्याच्याकडे अधिक लक्ष लावणार आहोत. बघा, भीती आपल्या जीवनाला बदलून टाकते. आपलं राहणीमान, आपलं बोलणं हे बदलून टाकते. पण लक्षात ठेवण्याची गरज आहे की भय हे दोन प्रकारचे आहे. एक भय हे जगातलं भय आहे आणि दुसरं भय म्हणजे आपल्या जिवंतशाली देवाचं भय. जगातलं भय हे आम्हाला नाशाकडे घेऊन जातात. जसं आम्ही न्यूज बघतच आहोत. न्यूज मध्ये तुम्ही मी बघतच आहात की भयामुळे किंवा डिप्रेशनमुळे त्यांनी काय केलं, जीवनाचा नाश. ज्यावेळेस आम्ही जगातलं भय बाळगतो किंवा जगामध्ये राहतो त्यावेळेस आम्ही नाशाकडे वळतो. पण ज्यावेळेस आम्ही देवाचं भय बाळगतो त्यावेळेस तुम्ही आणि मी सार्वकालिक जीवन प्राप्त करतो. म्हणून भय ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवाचं बाळगतो त्यावेळेस तुम्ही आणि मी प्रामाणिक राहतो. प्रामाणिकतेमध्ये तुम्ही आणि मी चालतो. आम्ही आमच्या जीवनाला आकार देतो.
आणि ज्यावेळेस आम्ही जगामध्ये राहतो आणि जगातलं भय बाळगतो त्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाला आकार देत नाही, तर आम्ही आमच्या जीवनाला नाशाकडे घेऊन जातो. देवाचं भय हे आपल्या जीवनाला आकार देतं आणि आमच्या जीवनामधले जी प्रामाणिकता आहे ही प्रामाणिकता मजबूत ठेवून राखते. म्हणून लक्षात ठेवण्याची गरज आहे की आम्ही भय कोणाचं बाळगत आहोत. एक भय आहे की आम्हाला आमच्या जीवनात स्वतःच्या जीवनापासून लांब घेऊन जाते, देवापासून लांब घेऊन जाते आणि नाशाकडे घेऊन जाते. आणि देवाचं भय आहे आमच्या जीवनामध्ये आम्हाला मजबूत करते, ख्रिस्तामध्ये वाढवते आणि सार्वकालिक जीवन देते, आनंदमय जीवन देते. बघा, आम्ही आता ख्रिसमस साजराच करणार आहोत आणि 1 तारखेपासून आम्ही ख्रिसमसची तयारीला लागलेलो आहोत. ख्रिसमस हा एक आनंद घेऊन येतो. का? कारण आपला देव हा आनंद देणारा आहे, भय देणारा नाही. भयामध्ये तो आपल्या सोबत उभा राहतो, आम्हाला पुढे घेऊन जातो, आम्हाला हिंमत देतो, धैर्य देतो, ह्यासाठी की आम्ही पुढे जावं म्हणून. मग आम्ही अग्नीमध्ये असो की समुद्राजवळ असो की समुद्रातून जात राहिलेलो असो, तो देव आपल्या बरोबर आहे. जर आम्ही एकटे उभं राहिलो तरी देखील देव आम्हाला सहाय्य करतो. का? कारण तो आपल्या बरोबर आहे. जसं मोशे एकटा होता पण तरी तो घाबरला नाही. का? कारण त्याला माहिती होतं की माझा देव हा माझ्या बरोबर आहे. त्याने एकच विचार केला की देवा, तू आता इथपर्यंत आम्हाला आणला, आता हा समुद्र आहे तर आम्ही कशाने त्याने पार करावा. देवाने त्याला आज्ञा केली आणि तो त्या समुद्रातून सर्वांना घेऊन गेला. बघा, भयावर विजय प्राप्त करू पण कधी? ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं भय बाळगू. लक्षात ठेवा, आम्ही भयावर विजय प्राप्त करू पण कधी? ज्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराचं भय बाळगू. एक चांगलं उदाहरण तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. योसेफाचं उदाहरण, उत्पत्ती 39:9. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, असे असता, मी शेवटचा भाग या ठिकाणी वाचतो, असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? प्रश्नचिन्ह या ठिकाणी आलेला आहे. बघा, योसेफ कुठून कुठून गेला, कसा कसा गेला, हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. सर्व गोष्टी तो हाताळत होता त्या घरामध्ये, पण त्याने लक्षात ठेवलं की मी परमेश्वराचे भय बाळगेन, परमेश्वराचं भय बाळगेत मी पुढे जाईन. आणि म्हणून त्याने सांगितलं की एवढं भयानक पाप किंवा देवाच्या विरुद्धात मी कसं जाऊ, देवाच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे पाप मी कसं काय करू. आणि त्या ठिकाणून तो पळून गेला. त्याने विचार केला नाही, त्याने जगातलं भयाचा विचार केला नाही की जगामध्ये काय होणार आहे, पण त्याने हा विचार केला की शेवटी माझ्या बरोबर काय होणार आहे. आणि म्हणून तो देवावर विश्वास ठेवत पुढे गेला. त्याने देवाचं भय बाळगलं आणि देवाचं भय बाळगूनच तो त्या ठिकाणून पळाला. जर त्याने मानवाचं भय बाळगलं असतं, त्याने हा विचार केला असता की मला कैदेमध्ये ठेवण्यात येईल, मला जेल होईल, एखाद्या दिवस मला फटके मारण्यात येतील. त्याने ह्या प्रकारचं भय बाळगलं नाही, पण त्याने देवाचं भय बाळगलं आणि त्या ठिकाणून तो पळाला. लक्षात ठेवा, योसेफाला कळालं होतं की त्याने कसलं भय बाळगायला पाहिजे. उत्पत्ती 39:9 मध्ये म्हटलेलं आहे, त्याने देवाचं भय बाळगलं, त्या ठिकाणून तो पळाला. बघा, भीती ही आम्हाला जगू देत नाही, पण त्यामुळे तुम्ही आणि मी त्याच ठिकाणी अटकून राहण्याची गरज नाही. आम्हाला पुढे जाण्याची गरज आहे. कारण भय हे आमच्या जीवनावर विजय प्राप्त करून घेण्याच्या मागे लागतं. भय ह्या सैतानाद्वारे असतं, ह्यासाठी की आमचे विचार ह्या सैतानाच्या गोष्टीकडे लागावा. पण ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवाचं भय बाळगतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली आम्ही नेहमीप्रमाणे किंवा ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस तुम्ही मी चालतो त्यावेळेस तुम्ही आणि मी बरोबर त्या अपयशातून यशाकडे धाव घेतो. आणि म्हणून यहोशुआला देव सांगत आहेत, यहोशुआ 1:9 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. तुमच्याकडे शास्त्र भाग आहे, तुमच्याकडे पवित्र शास्त्र आहे, त्यामध्ये वाचा. यहोशुआ
1:9 या ठिकाणी आज्ञा देत आहेत. बघा, मी तुमच्यासाठी वाचतो. मी तुला आज्ञा केली आहे ना. बघा, प्रश्नचिन्ह ह्या ठिकाणी आहेत. मी तुला आज्ञा केली आहे ना. एखाद वेळेस ह्या ठिकाणी तुम्हाला मला बघायला भेटतं की यहोशुआ एखाद वेळेस घाबरलेला असावा का? कारण मोशे हा चांगला लीडर होता आणि मोशे खाली हा घडला. पण एवढ्या लोकांकडे बघणं, एवढ्या लोकांची काळजी घेणं हे कठीण आहे तो. आणि म्हणून एखाद दिवस तो घाबरून गेलेला असावा, भय त्याच्या मनामध्ये असावा. आणि म्हणून त्याला देव सांगत आहेत यहोशुआ 1:9 मध्ये, त्या ठिकाणी आम्हाला बघायला भेटतं की मी तुला आज्ञा केली आहे ना. खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कसरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. अहो, भयावर विजय प्राप्त करण्यासाठी हे वचन तुमच्या आणि माझ्यासाठी पुरेसे आहे. आणि म्हणून हिमतीने तो सांगतो यहोशुआ नंतर आम्हाला माहित आहे की मी आणि माझे घराणे ते परमेश्वराची सेवा करेल. हे का सांगतो? कारण त्याला माहित आहे की जरी सर्व एका बाजूला राहिले पण माझा देव हा माझ्या बरोबर आहे. माझ्या सोबतीचा माझा देव आहे, माझा सहाय्यकर्ता हा माझा देव आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता देखील सांगतो की पहा, इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही, डुलकीही घेत नाही. ही गॅरंटी, हा विश्वास तुमच्या आणि माझ्यामध्ये पाहिजे. एखाद वेळेस कोणत्या गोष्टीमध्ये जर मी अटकलो तर आम्ही भयामध्ये एवढं निघून जातो, एवढं डिप्रेशन होऊन जातो, आम्हाला असं वाटतं की आता आमचं जीवन नाही, आम्ही मरून जाऊ, आमच्याकडे काहीच उरलेलं नाही. अहो, एकच आशा आहे, ती म्हणजे देव. का देवाकडे तुम्ही आणि मी बघतो का? ज्या भयामध्ये तुम्ही आणि मी एवढ्या गोष्टी सांगतो, बोलतो, शेअर करतो, पण तुम्ही आणि मी ज्यावेळेस या सर्व गोष्टी देवाला सांगू तर देव आम्हाला सहाय्य करणार नाही का? अहो, तो सांगतो की या परिस्थितीमध्ये तुम्हाला विजय प्राप्त करण्यासाठी मी सहाय्य करेल. म्हणजे त्या परिस्थितीमध्ये तो स्वतः असतो, आमच्या बरोबर असतो. म्हणून ह्या ठिकाणी देवाचं अभिवचन यहोशुआला आहे आणि तेच अभिवचन तुम्हाला आणि मला देखील आहे की घाबरू नका, हिम्मत धरा, खंबीर व्हा, कसरू नका, कारण तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. आपला यहोवा हा आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून यशाया 43:2 मध्ये असं म्हटलेलं आहे, मी त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तो सांगत आहे की तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी मी तुमच्या बरोबर राहील. यशाया 43:2 मध्ये की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल, तुम्ही नदीतून, समुद्रातून किंवा अग्नीतून कुठूनही जा, त्या ठिकाणी मी तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. बघा, देव ह्या ठिकाणी सांगत नाही की तुमच्या भविष्यामध्ये संकट आहे त्यावेळेस मी तुमच्या बरोबर आहे, असं नाही. की ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात, ज्या सिच्युएशन मध्ये तुम्ही आणि मी आहात, त्या सिच्युएशन मध्ये आपला देव हा आपल्या बरोबर आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही मी बघतो दानिएलाचे 3 मित्र शद्रक, मेशक आणि अबेदनेगो, त्यांच्याकडे ज्यावेळेस तुम्ही मी बघतो ह्या 3 मित्रांकडे, त्यांना अग्नीत टाकण्यात येतं. आणि ज्यावेळेस तुम्ही मी बघतो की जिवंतशाली देव हा त्यांच्या बरोबर, त्यांच्या सोबत होता त्या अग्नीमध्ये. आणि जे टाकणारे सैनिक होते ते देखील मेले, असं आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये बघायला भेटतं. बघा, जर देव त्या 3 मित्रांबरोबर त्या अग्नीमध्ये होता, त्यांनी भय बाळगलं नाही, त्यांनी विचार केला नाही की अरे, हा जो राजा आहे आमच्यावर सर्व प्रकारचे संकट आणणार आहे, किंवा या ठिकाणची प्रजा आहेत, त्यांनी जगातल्या भयाबद्दल विचार केला नाही, पण त्यांनी देवाच्या भयाबद्दल विचार केला आणि देवाचं भय बाळगत ते पुढे गेले, देवावर त्यांनी विश्वास ठेवला आणि म्हणून ते देखील अग्नीमध्ये उभे राहिले, चालले. हे दानिएलाचे 3 मित्र. आणि स्वतः दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये होता. आणि म्हणून राजा साक्ष देतो की दानिएला, ज्या देवावर तू विश्वास ठेवता, देवाने तुला वाचवलं आहेत का? नंतर आम्ही बघतो की तो राजा देखील त्या देवाबद्दल म्हणजे यहोवाबद्दल स्तुती व आराधना करतायत.
दानियल त्या सिंहाला किंवा त्या प्राण्याला घाबरला नाही, पण तो देवाचं भय बाळगीत पुढे गेला. तर त्याच्या मनामध्ये भीती राहिली असती, त्याचा विश्वास त्याच ठिकाणी कमजोर पडला असता. भय हे आपला विश्वास कमजोर करतो, लक्षात ठेवा. म्हणून इतर गोष्टींचं भय बाळगण्यापेक्षा ख्रिस्ताचं भय बाळगीत तुम्हाला मला पुढे जायचं आहे. आणि म्हणून यशाया 41:11 काय म्हटलेलं आहे, तू भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नको कारण मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. बघा, आपला जिवंतशाली देव हा आपल्या बरोबर आहे. भयामुळे आम्ही एखाद वेळेस अनेक शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा अनेक शब्द आपल्या मुखातून निघतात, पण ज्यावेळेस तुम्ही आणि मी स्वतःला सांगतो की आम्ही संडे स्कूल पासून या सर्व गोष्टी शिकत आलेलो आहोत, ते एक वचन लक्षात ठेवण्याची गरज आहे की भयामध्ये जात असताना ज्यावेळेस दावीद सांगतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, आणि त्या स्तोत्रामध्ये म्हणजे स्तोत्र 23 मध्ये वचन म्हटलेलं आहे. बघा, तुमचं आणि माझं हे स्तोत्र पाठ आहे. आणि म्हणून स्तोत्र 23 आणि 4 मध्ये काय म्हटलेलं आहे, मृत्यूच्या दर्दीने मी जात असलो तरी कसल्या आयुष्याला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस, तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. हे देवाचं वचन आहे. आणि ज्यावेळेस दावीद हे लिहित आहे, दावीदाने या गोष्टीचा अनुभव घेतला. एखाद्यावेळेस त्याला भय असेल, कारण तो राजा होता. आम्ही बघतो की तो स्वतःच्या मुलापासून देखील पळत होता, भय. पण त्याने अनुभव घेतला की मृत्यू छायेच्या दर्दीने मी जात असलो तरी कसल्या आयुष्याला भिणार नाही. का? कारण त्याला पूर्ण गॅरंटी होती की माझा यहोवा हा माझ्या बरोबर आहे. आपल्या भयासोबत आम्हाला लढायचं आहे, यासाठी की तुम्ही आणि मी कमजोर पडू नये म्हणून. जो भयावर विजय प्राप्त करतो तो विजयशाली जीवन जगतो, आणि जो विजयशाली जीवन जगतो तो परमेश्वराचं भय बाळगतो. ट्रस्ट इन द लॉर्ड अँड डू नॉट फेअर. आम्ही घाबरू नये, नेहमी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवित आम्हाला पुढे जायचं आहे. आणि जो देवावर विश्वास ठेवतो तो भयावर विजय प्राप्त करतो. लक्षात ठेवा, आपल्या जीवनासमोर किंवा आपल्यासमोर दोन भय आहेत. एक म्हणजे जगातलं भय जे आम्हाला नाशाकडे घेऊन जातं, आणि एक देवाचं भय जे म्हणजे आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जातं. तर तुम्हाला आणि मला बघायचं आहे, एक जे भय आहे जे आमचं जीवन गमवून टाकतं, डिप्रेशन मध्ये घेऊन जातं, विचारांमध्ये गुंतवून टाकतं, आणि एक जे भय आहे ते आम्हाला सार्वकालिक जीवन देतं, आनंद देतो. कितीही संकट असो पण तरी देखील आम्हाला आनंद देतो. परमेश्वराचं भय हे आम्हाला आनंद घेऊन येतं. म्हणून लक्षात ठेवा, परमेश्वराचं भय बाळगा आणि परमेश्वर विश्वास ठेवीत पुढे जा, कारण तोच आम्हाला सहाय्य करता परमेश्वर आहे. देवबाप करो, आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो आणि सहाय्य करो की जगातल्या भयापेक्षा परमेश्वराचं भय बाळगावा आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करावा. देवबाप करो, आपल्या वचनाद्वारे आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करू. हे प्रभू, आम्ही स्तुती, तुझी महिमा, तुझी आराधना करतो, कारण प्रभू तू सहाय्य करता आणि मदत करता परमेश्वर आहेस. तुझी कृपा, तुझी दया प्रभू तू आम्हाला रोज रोज नव्याने तू देतो. प्रभू, आज तुझ्या वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाबरोबर तू बोललेला आहे की भय, ज्या भयामुळे लोक आपलं जीवन गमवून बसलेले आहेत, ज्या भयामुळे लोक आपल्या विचारांमध्ये गुंत झालेले आहेत, ज्या भयामुळे लोक डिप्रेशन मध्ये निघून गेलेले आहेत. आणि म्हणून प्रत्येकाला संधी आहे की ह्या व्यर्थ गोष्टीचा विचार न करता, जगातल्या भयाचा विचार न करता, जगातलं भय न बाळगता देवाचं भय बाळगावा. यासाठी की देवाचं भय म्हणजे आम्हा प्रत्येकाला सार्वकालिक जीवन आहे. देवाचं भय म्हणजे एक विजयशाली जीवन आहे. देवाचं भय म्हणजे एक आनंदमय जीवन आहे. जो देवाचं भय बाळगतो तो देवाच्या आज्ञा पालन करतो. आणि म्हणून प्रभू तुझं भय बाळगीत आम्ही प्रत्येकाने पुढे जाऊ. म्हणून प्रभू तुझी कृपा द्या करू. जे आमचे प्रियजन आजारी आहे प्रभू, त्या प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे, प्रत्येकाला आरोग्य होते.
श्री विल्यम सोनेरी सर आहेत, त्याचप्रमाणे मार्गे आंटी आहेत, व त्याचप्रमाणे मनीषा गॅरिसन आहेत, व त्याचप्रमाणे प्रभू श्री दिलीप बळवी अंकल आहेत, व जे अजून आमचे जे प्रियजन आहेत प्रभू, त्रिभुवन दादा आहेत, स्मित जयकर आहेत, आणि प्रभू जे कोणी आज अजून आमचे जे लेकर आहेत, जे प्रियजन आजारी आहेत प्रभू, अशा प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे, प्रत्येकाला आरोग्य दे, प्रत्येकाला सहाय्य कर, हिंमत दे, धैर्य दे, त्यांनी घाबरू नये, कारण आपला जीवनशाली देव हा नवीन जीवन देणार आहे, आमच्या जीवनाला नवीन आकार देणार आहेत, आणि म्हणून प्रभू तू प्रत्येकाला सहाय्य मदत कर. प्रभू आम्ही प्रार्थना विनंती करतो, विशेष आभार मानतो की ज्या ज्या ठिकाणी प्रभू लस किंवा वॅक्सिन देण्याची सुरुवात झालेली आहे, आम्ही आशा बाळगतो की प्रभू आमच्या भारत देशामध्ये देखील हे जी वॅक्सिन आहेत लवकर वाटप होईल आणि प्रत्येकाला देण्यात येईल. आणि म्हणून प्रभू तुझी कृपा दया तू प्रत्येकानं पुरव आणि प्रत्येकांना सहाय्य कर. आमचे प्राईम मिनिस्टर, आमचे चीफ मिनिस्टर प्रभू एका भारतासाठी नियोजन करत असताना, कशा त्यांनी वाटप करत असताना, ह्या प्रत्येक प्रकारचं नियोजन करत असताना प्रभू त्यांच्यावर तुझी कृपा द्या तू पुरव. त्याचप्रमाणे प्रभू प्रार्थना होतो आमच्या अधिकाऱ्यांसाठी, एसएमसीचे आमचे प्रिय अधिकारी, प्रत्येकाला तुझी कृपा द्या तू पुरव. प्रत्येक गोष्टीचे नियोजन करत असताना प्रभू तुझ्या आत्म्याने, तुझ्या सहाय्याने, तुझ्या कृपेने प्रभू त्यांना तू चालव. प्रभूंचा विश्वास आहे की तू आमची प्रार्थना स्वीकारलेला आहे आणि तुझी कृपा तुझी दया तू पुरव, कारण भयावर विजय प्राप्त करून देणारा परमेश्वर तू महान आहेस. सहाय्य कर, मदत तू कर. आणि जे प्रत्येक प्रियजन आपल्या कुटुंबासमवेत बघत आहे त्या प्रत्येकाला देखील आशीर्वादित कर. ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तोय, आमेन. या आपण प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडितो तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शित आणू नको, तर आम्हास सर्व डसून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन. आणि आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती, जे संपूर्ण प्रियजन विश्वासणारे आपल्या कुटुंबासमोर बघत त्यांच्याबरोबर देवाची मंडळी आणि देवाने निवडलेल्या राष्ट्राबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखितो करामा प्रतिपार, आमेन. परत एकदा सर्वांना ख्रिस्ता सलाम आणि मे गॉड ब्लेस यू. आपल्या कुटुंबासमवेत आपल्या प्रत्येकाची काळजी घ्या.